जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. सांग काय झालंय ते. मम्मी, एकदा ठेस लागल्यानंतर मला त्याच मार्गावर परत नाही जायचंय. पण कुणास ठाऊक मला असं का वाटतंय की परत परत माझे पाय त्याच मार्गावर जात आहेत. कसे वडील आहात तुम्ही. नात्यांच्या मर्यादा पण नाही कळत तुम्हाला. आणि एक तुमचा मुलगा आहे जो तुमची मान वागताना नाही पाहू शकत. माझी समजूत करतेस तू. अगं त्याच्याच मुळे तर माझी आज मान वाकलेली आहे. तू अजून तिकडे गेली का नाहीयेस? नाही पप्पा, मी तर जाणारच होते पण थोडीशी बिझी झाले होते. गुप्ताजी, तुम्ही जशी परवानगी द्याल तशी शूटिंग सुरू करू आम्ही. माझ्याकडून तर पूर्ण परवानगी आहे. सांगाल तर उद्याच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. ही आहे आपल्या फिल्मची हिरोईन मिस माधुरी. नमस्कार. हा आहे आपल्या फिल्मचा हिरो मिस्टर आदर्श. सर, हा टॅलेंटेड मुलगा आहे. हा याचं टॅलेंट मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बेटा आदर्श, नमस्कार कर. पण तुम्ही याला हिरो बनवलं, ते पण त्या फिल्मचा ज्या फिल्मला मी फायनान्स करतोय. काय झालं गुप्ताजी, तुम्ही आदर्शला ओळखता? चांगल्या प्रकारे. मला माहित नव्हतं की आपल्या फिल्मला फायनान्स हे करणार आहेत. कल्पना तर मलाही नव्हती आदर्श की माझी भेट तुझ्या बरोबर या इथे होईल. एक गोष्ट तर नक्कीच आहे आदर्श की पृथ्वी गोल आहे. माणूस प्रवास तर सुरू करतो पण शेवटी तो इकडून तिकडून फिरून तिथेच येतो जिथून त्याने प्रवासाची सुरुवात केली होती. आणि या गोष्टीचा पुरावा हा आहे की आज तू माझ्या समोर उभा आहेस आणि तुझं करिअर माझ्या मुठीत आहे. झालंय तरी काय गुप्ताजी? याने मला चांगलंच फिरवलंय. गोष्ट हीच आहे, पृथ्वी गोल आहे. तुम्ही सुद्धा फिरून तिथेच आलात जिथून सुरुवात केली होती. आदर्श, गुप्ताजींबरोबर हे काय बोलतोयस तू? तुम्हाला नाही माहित, फार जुनं नातं आहे आमचं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की तुटलेली नाती जरा जास्त चमकतात. तसं तुम्ही याला काय समजून हिरो म्हणून घेतलं? सरळ गोष्ट आहे, यांनी माझ्यात नक्कीच टॅलेंट पाहिलं असणार. असे टॅलेंट रस्त्यावर पडलेले असतात आणि दमडीने विकत घेतले जातात. कोणत्या टॅलेंटची गोष्ट सांगताय मला? जर मी ही तुमची फिल्म सुरू नाही केली तर तुझं टॅलेंट तसंच राहून जाईल. आतापर्यंत मी तुझ्या पाठीमागे धावत होतो, आता तू माझ्या मागे धावशील. आता मी तुला आणि तुझ्या बापाला इतका पळवीन जितकं तुम्ही दोघांनी मला पळायला भाग पडलं. ओके सर, मी निघतो. मी तुम्हाला नंतर फोन करतो. गुप्ता सर, काय मी विचारू शकते की शेवटी भानगड काय आहे? भानगड ही आहे की जर हा मुलगा फिल्म मध्ये असेल तर मी फिल्मला फायनान्स नाही करणार.
गुप्ताजी, अहो काय झालं ते सांगा तरी. प्लीज सर आम्हाला सांगा की शेवटी काय झालंय. तुम्ही आदर्शवर इतके नाराज का आहात? ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचं आयुष्य घडवायला मी फायनान्स करू? कधीच नाही. तुमची मुलगी? हो. सर जसं तुम्हाला हवं अगदी तसंच होईल. पण जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आम्हाला सांगा तरी काय झालंय ते. तुम्ही तर सांगत होतात की आदर्श दुबईला गेलाय. हो गुप्ताजी, आदर्श दुबईलाच गेला होता. पण पहा ना, अगदी कसा वेळेवरती आला. आदर्श, तुझ्यासोबत ही मुलगी कोण आहे? कोण असणार गुप्ताजी? आदर्शची मैत्रीण आहे. हो ना, हो ना आदर्श, तुझी मैत्रीणच आहे ना. पप्पा, काय? मला तुमच्याशी काही बोलायचंय. मी हे लग्न नाही करू शकत. आता तर तुम्हा दोघांना समजलंच असेल की मला या फिल्मला फायनान्स का नाही करायचंय. सर जर आम्ही आदर्शला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला भाग पाडलं तर तेव्हा तुम्ही फायनान्स कराल ना? काय असं होऊ शकतं? अहो का नाही होणार गुप्ताजी, सगळं काही होऊ शकतं. जर माधुरीने मनात आणलं ना तर सगळं काही होऊ शकतं. मी बरोबर बोलतोय ना माधुरी? हो. तुम्ही या कामाची सर्व जबाबदारी माझ्यावर सोडा. मला हे नकोय की ही फिल्म सुरू होण्यापूर्वीच बंद होऊ. उलट या फिल्मचं पूर्ण सेटअप झालेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हा दोघांना एक संधी देतो. जर तुम्ही आदर्शला तयार केलं तर विजय तुमचाच आहे, नाहीतर फिल्म तर होणारच नाही. आणि हो, माझे 10 लाख रुपये तयार ठेवा जे मी तुम्हाला साईन करण्यासाठी दिले होते. निघतो. बाय. परत भेटू हो गुप्ताजी. नक्की येतो. तुम्ही काळजी करू नका सर, ही फिल्म तर बनणारच. आता विचार करायचा आहे की आदर्शला आपण कसं तयार करायचं ते. आपल्याला पहिल्यांदा त्या गोष्टीचा तपास लावावा लागेल जी गुप्ताजींची मुलगी आणि आदर्श यांच्यामध्ये येते. तो चंद्र कसा आकाशी दिसे, माझा चंद्र मला नाही गवसे. जो त्याहूनी गोजिरा दिसे, सुंदर मोहक मजला भासे. घे तू सजना मजला कवेत, हरखून जाईन तुझ समवेत. आम्ही प्रेम दिवाणे, देतो हे सदैव परीक्षा. परीक्षा 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 परीक्षा. जगण्या भाऊ, हा बोला छोट्या सुनबाई. तुम्हाला 2 कामं करायची. हा? एक तर हे की तुम्ही जे उलट वाचताय ना त्याला सरळ करा. ओहो. आणि दुसरं हे की लवकर जेवण बनवा. मम्मी आणि पप्पांना औषधं घ्यायची असतील ना, मग मी नंतर माझं जेवण बनवेन. तुम्ही कशाला त्रास घेताय? मी आहे ना. आदर्श आणि तुम्हाला पण मीच जेवण बनवून देईन. तुम्ही बाकीच्या सगळ्यांना असं सांगा की जेवण तुम्हीच बनवलं म्हणून. तुम्ही जास्त त्रास नका घेऊ. वाह, नालायक, पगार माझ्याकडून घेतोस आणि जेवण यांच्यासाठी बनवणार? नाही मालक, मी तर फक्त यांना असं सांगत होतो. नाहीतर माझ्याकडे एवढा वेळ कुठे की प्रत्येकाला वेगवेगळं जेवण बनवत बसू. कान उघडे ठेवून ऐक जगण्या. जर तू या दोघांचं जेवण बनवलंस तर तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था पण कुठेतरी बाहेरच कर.
काय झालं जगण्या? काय नाही, फक्त ते जेवण बनवणं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी चालल्या होत्या. मी मंदिरात निघाले होते. विचार करत होते की तुलाही सोबत घेऊन जावं. अहो मालकीणबाई, कालची गोष्ट वेगळी होती, पण आता या घरात वेगवेगळं जेवण बनवलं जातं ना, आणि जेवण तर मलाच बनवावं लागेल. मम्मीजी, मी तुमच्या बरोबर येते. नाही सोनबाई, आता जेवण वेगवेगळं बनतंय तर तुला तुझं आणि आदर्शचं जेवण पण बनवावं लागेल. भारती, मी एकटीच जाते मंदिरात. तू चिंता नको करूस. फार चिंता वाटते मला भारतीची. समजत नाहीये ती काय करते तिकडे. मला तर वाटलं होतं की आतापर्यंत जिथे ती पेइंग गेस्ट म्हणून राहतीये तिथून ती महेंद्र भाऊंच्या घरी आली असेल. आता तर सीमा ही इंडियात पोहोचलीये. आता भारतीने राहायला तर तिथेच हवं होतं. आपण तर म्हणत होतो की दोघी सोबत राहिलं तर कसलीच काळजी नाही. ती राहते तरी कुठे? कोणा दुसऱ्याकडे राहण्याची काय गरज आहे? असं तर नसेल ना हो की भारती आपल्यापासून काहीतरी लपवतीये? नाही नाही, ती काही लपवणार नाही. अगं ती आपली मुलगी आहे, आपला गर्व आहे, आपला अभिमान आहे. हे तर मीही मान्य करते. मी तर हेच ऐकलं होतं की भारती ज्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहतीये त्यांच्या घरी कोणीतरी आजारी आहे आणि भारती त्यांची सेवा करतीये. पण असं आहे तरी काय? आता तर सीमा पण इंडियात पोहोचलीये ना. अगं आपली भारती आहेच तशी. ती दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःलाही कुर्बान करून टाकेल. पण तिथे आहे तरी कोण? सगळे तर परकेच आहेत ना. तिला पाठवलं होतं आपण भारत पाहण्यासाठी आणि तीही सारखं हेच म्हणायची ना की ज्या भारत देशामुळे माझं नाव भारती ठेवलंय मला पण तो देश पाहायचा आहे. आता काय करते काय ती तिकडे? असं करूया, आपणही भारतातच जाऊया, तरच काय ते माहित होईल. योग्यच बोलताय तुम्ही. आपल्याला भारतात जायलाच हवं. आणि पुन्हा मीनाताई सीमाच्या दुसऱ्या लग्नाचा विचारही करत आहेत. आपलं भारतात जाणंच ठीक होईल. मी तर ईश्वराकडे हीच प्रार्थना करतो की सीमाचं पुन्हा लग्न होऊ, तिचं आयुष्य मार्गी लागो. बस आपल्याला आणखी काही नको. आदर्श, काल माझी निराशा तुला सहन होत नव्हती आणि आज तूच निराशेस. नक्की काय काय झालंय? तू खरंच सांगतेस सीमा. आशा तुटतात ना तेव्हा असंच होतं. कालपर्यंत असं वाटत होतं की मी या फिल्मचा हिरो होतो, पण आज कदाचित मी या फिल्मचा हिरो नसणार. हे काय बोलतोयस तू? हो सीमा, जो आमच्या फिल्मचा फायनान्सर आहे तो जर मी असेल तर फायनान्स नाही करणार, कारण त्याला हे हवं आहे की मी त्याच्या मुलीशी लग्न करू, आणि मी असं नाही करू शकत. पण आदर्श, ही फिल्म तू साईन केलीयस ना, मग ते असं कसं करू शकतात? हो सीमा, माझ्या घरातल्यांना पण हेच हवं होतं की मी गुप्तांच्या मुलीबरोबर लग्न करू, पण मी नकार दिला. आणि याच कारणामुळे गुप्ताने न जाणो काय काय खेळ खेळले. माझ्या पप्पांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तुला नाही माहित सीमा की हा गुप्ता फारच हट्टी माणूस आहे. म्हणजे हे तेच गुप्ता आहेत जे फिल्मचे फायनान्सर आहेत? हो सीमा, कोणी त्यांना नीट समजो अगर ना समजो, पण मी त्यांना चांगलंच ओळखून आहे. मी त्यांच्या मुलीला नकार दिला म्हणून ते मला पण नक्कीच नकार देतील. मला ही फिल्म नाही करून देणार. हो, जर मला माहित असतं ना की गुप्ता या फिल्मचे फायनान्सर आहेत तर मी काहीच आशा नसत्या धरल्या. पण मला हे पण माहित आहे सीमा की कित्येक वेळा असं पण होतं की आपल्या करिअरसाठी आपल्या भावनांचा पण सौदा करायला लागतो, पण मी हा सौदा नाही करू शकत सीमा. जर मी हा सौदा केला ना तर गुप्ता माझ्यासाठी कदाचित 2-3 फिल्म अजून लॉन्च करतील, पण मी कुणाच्या स्वार्थासाठी माझ्या भावनांचा बळी नाही देऊ शकत, कारण नाती मनानं जोडली पाहिजेत सीमा. जर मला गुप्तांची वेडसर मुलगी पसंत नाहीये तर तिला मी माझी जोडीदारीण कशी बनवू शकेन? मी तुझ्यावर प्रेम करतो सीमा. आदर्श, तू तुझ्या मनातलं तर सांगितलंस, पण मला सुद्धा खूप काही सांगायचंय. मला माझ्याविषयी सर्व काही सांगायचंय जे तुला नाही माहीत.
आणि ते तुला माहिती असणं फार गरजेचं आहे. काय मला इतकंच माहीत असणं कमी होईल का की तू सीमा आहेस, जिच्याशी मी मनापासून प्रेम करू लागलोय? सीमा, काय तूही असाच विचार करतेस की मी या फिल्मचा हिरो नाही राहिलो तर तुझा तो आदर्शही नाही राहिलो? नाही आदर्श, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू खूप चांगला माणूस आहेस आणि याच्यापेक्षा अजून मोठं माझ्यासाठी काय असू शकेल? परिस्थिती आता काही असो, मला वचन दे की माझी सोबत तू कधीच नाही सोडणार. आणि मी तुला वचन देतो की मी तुला माझ्यापासून कधीच वेगळं नाही होऊ देणार. ड्रायव्हर गाडी थांबव. आदर्श इथे या मुली बरोबर? कोण आहे ही मुलगी? ड्रायव्हर चल. हा आदर्श पण चांगलाच पोहोचलेला दिसतोय. घरी घरवाली आणि बाहेर सीमा. एक काम होऊ शकतं, सीमाला प्यादा बनून आदर्शला भारतीपासून वेगळं करता येईल. हेच ठीक असेल. भारती आणि आदर्श मध्ये दरी निर्माण करण्यासाठी. आदर्शने सीमाला तर हे नाहीच सांगितलं असणार की तो विवाहित आहे. आणि भोळी सीमा आदर्शच्या प्रेमात गुरफटायला लागली आहे. मी तरीही हे निभावीन, हे रहस्य असे लपवीन. या गीत होर पळून मी स्वतःस पेटवीन. विधी लिखित कधी हे टळते का? कधी अवसे चंद्र उगवेल का? ना जाणे कैसे होईल पूर्ण माझी प्रतीक्षा. परीक्षा परीक्षा परीक्षा. ही परीक्षा, ही परीक्षा. बहिणी, काय झालं? तू इतकी उदास का आहेस? काय नाही गुड्डी, बस असंच. तू हाच विचार करतेस ना की आजी तुझ्या लग्नाबाबतीत इतकी खुश होती, तुझ्या लग्नाची तयारीही सुरू झाली होती आणि आता ती चालूही शकत नाही. नाही गुड्डी, असं असून सुद्धा आजी ठरलेल्या मुहूर्तावरच आमचं लग्न लावणार आहेत. मग वहिनी, तुला काय हवंय? तुझं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला नकोय का? गुड्डी, मला भारती, तुझ्या या नकाराचं, निराशेचं कारण मला माहिती आहे. काळजी करू नकोस, मीही एक स्त्री आहे. तुझं दुःख मी चांगल्या प्रकारे समजू शकते. हे तुम्ही काय बोलताय मम्मी? मला समजलं नाही. तुला नाही समजणार, पण मला खरं काय ते नक्कीच समजलंय. तुझं पण आणि आदर्शाचं पण.
आणि लवकरच सगळ्या गोष्टी समोर येतील. मम्मीच्या बोलण्याचा अर्थ काय असेल? असं तर नसेल ना की मम्मीला सगळं काही खरं कळलं असेल, की मी आणि आदर्श पती पत्नी नाहीये? पण हे कसं काय शक्य आहे? मम्मीला या गोष्टीची माहिती कशी मिळाली? वहिनी, तू परत काय विचार करायला लागलीस? काही नाही गुडी, काही नाही. बहिणी काळजी करते, आई सुद्धा काळजी करत होती. काही ना काही प्रॉब्लेम आहेच. आता हा प्रॉब्लेम काय आहे हे तर गुड्डी तुलाच शोधून काढावं लागेल. आधी तुम्ही मला हे सांगा की झालं काय आहे? काही झालं नाहीये सुनबाई, आणि मला कुठलाच विषय काढून तो विषय वाढवायची इच्छा नाहीये. आईने तुम्हा दोघांचं लग्न जे पारंपरिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय, माझ्या मते तो अगदी योग्य आहे. आता लग्न त्याच तारखेला होईल. लग्नात काही अडचण आली आहे का आई? परत परत त्याच विषयावर का बोलले जात आहे? अजून तरी काहीच अडचण नाहीये, पण आता अडचण काहीही असो, हे लग्न होईल आणि नक्कीच होईल. मम्मी पहा ना, मी आणि आदर्श एकमेकांना पती पत्नी तर मानतच आहोत, आणि पुन्हा या गोष्टीचा काय अर्थ आहे? नाही सुनबाई, अर्थ तर याच गोष्टीला आहे. अग्नीला साक्षी ठेवून 7 फेरे घेतल्यानंतर तुम्हा दोघांचं बंधन अतूट होईल.